नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी म्हणू लागते, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं. आता मात्र सर्वांना धक्का बसतो. सर्वजण नंदिनीच्या बोलण्याकडे पाहत असतात. नंदिनी म्हणते की हो, दोन प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र यायलाच हवं. तुम्ही दोघांनी एकत्र यायलाच हवं. तुम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ते प्रेम पूर्ण व्हायलाच पाहिजे. तुम्ही दोघांनी एकत्र या, मी तुमचं लग्न लावून देईन. आता हे ऐकल्यानंतर विक्रम नंदिनीला म्हणतात, ए बाळा, तू काय बोलतेस बाळा, असं काहीही होणार नाही. तू भानावर ये बरं प्लीज. नंदिनी, असं काही बोलू नकोस. नंदिनी म्हणते, आई बाबा, आपल्याला आता अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करावंच लागेल. आई बाबा, या दोघांना आपण आता एकत्र आणूयात, या दोघांचं लग्न लावून देऊयात. आता हे ऐकल्यानंतर पार्थला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे रम्या आणि वसुआत्या ही सगळं काही एन्जॉय करत असतात. आता नंदिनीचे हे शब्द ऐकल्यानंतर रम्या खुश होते. तर आता जीवा म्हणू लागतो, नंदिनी अगं भानावर ये. तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? नंदिनी प्लीज भानावर ये. नंदिनी, मला माहीत आहे की माझा पास्ट काव्या होती, परंतु आता आमच्यात तसं काहीच नाही आहे. मी आणि काव्या सगळं काही विसरून गेलो आहोत आणि या सगळ्यातून आम्ही बाहेरही आलो आहेत. नंदिनी प्लीज प्लीज ऐकून घे माझं आणि काव्याचं आता एकमेकांवर प्रेम नाही. आणि हो नंदिनी, माझं जेवढं काव्यावर प्रेम होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तुझ्यावर आता जीवा पुढे काही बोलणार. परंतु त्याचवेळी नंदिनी जीवाची कॉलर पकडते आणि म्हणू लागते, जीवा अजून किती खोटं बोलणार आहात, किती खोटं बोलणार आहात जीवा. अहो, त्या मोल्डिंगमधले हात तुमचे आणि काव्याचे होते. तुमच्या आयुष्यातली मिस के काव्या होती. तुमच्या छातीवर कोरलेला तो टॅटू काव्याचा होता. तुमचं काव्यावर प्रेम होतं आणि तुम्ही नेहमी काव्याच्या आठवणींमध्ये, काव्याच्या प्रेमामध्ये झुरत राहिलात. आणि मी मात्र तुमच्या आयुष्यात आलेली एक तडजोड होती. हो, फक्त तडजोड होती ही, असं म्हणत आता नंदिनी खूप चिडलेली असते. नंदिनी जीवाला म्हणते, मी तुमच्या आयुष्यातली तडजोड होती तर तुमचं प्रेम हे होतं, असं म्हणत ती काव्याकडे बोट दाखवते. जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं. नंदिनी काही ऐकून घ्यायला तयार नसते. नंदिनी जीवाला म्हणते, तुमच्या आयुष्यातलं प्रेम काव्य होती, तुमच्या आयुष्याचं सिक्रेट काव्य होती. मग तुम्ही मला इतकाही दर्जा दिला नाही की तुम्ही मला तुमच्या आयुष्यातलं सिक्रेट सांगू शकलात. आणि तुम्ही म्हणताय की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. अहो, तुमचं माझ्यावर प्रेम आहे असं तुम्ही बोलूच कसं शकता? आता मात्र जीवाला खूप वाईट वाटत असतं. त्याला काय करावं, काय बोलावं काहीच कळत नसतं. नंदिनीच्या अशा वागण्यामुळे आता जीवा मात्र पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो. नंदिनी म्हणते, नाही, मी तुमच्या आयुष्यात कोणीच नाही आहे. तुमचं पहिलं आणि शेवटचं प्रेम माझी बहीण काव्य आहे. मी फक्त तुम्हाला लागलेली एक सवय आहे. सवय ही नकळतही लागू शकते, पण सोडताना मात्र ती ठरवूनच सोडावी लागते. तर जीवा म्हणतो, नाही नाही नंदिनी, असं काही नाही. तर नंदिनी म्हणते, मला आता ठरवूनच सोडा. नंदिनी आता जीवाच्या आयुष्यातून दूर जायचा विचार करते, परंतु नंदिनी आपल्या आयुष्यातून कायमची दूर निघून जाणार हे मात्र जीवाला अजिबातच मान्य नसतं. हे तो सहनही करू शकत नाही. आता नंदिनी जीवाच्या नजरेला नजर देत जीवाला म्हणते, मला आता ठरवून सोडा, कारण मी तुमचं लग्न काव्यासोबत लावून देईन. मी स्वतः तुम्हा दोघांना एकत्र आणेन. आता मात्र काव्याच्याही पायाखालची जमीन सरकते. काव्यालाही ह्या सगळ्या गोष्टीचा धक्का बसतो, कारण आता काव्यही कुठेतरी पार्थमध्ये गुंतू लागलेली असते. काव्य नंदिनीला म्हणते, ताई असं प्लीज बोलू नकोस. ताई असं काहीही करू नकोस. अनर्थ घडेल ग ताई, प्लीज असं काहीही करू नकोस. मी तुझ्यासमोर हात सोडते. असं म्हणत आता काव्या नंदिनीसमोर हात सोडते. तर नंदिनी आता काव्याकडे पाहते. तर नंदिनी काव्याला म्हणते, काव्या तू सुद्धा माझीच होतीस ना गं. तुझ्यातही माझा जीव गुंतला होता. अगं, तू म्हणजे माझा जीव आहेस. अगं, मी जगात कोणावरही विश्वास नाही ठेवू शकत, पण या जगात सगळ्यात जास्त विश्वास जर माझा कोणावर होता तर माझ्या छोट्या बहिणीवर होता. काव्या, तुझ्यावर माझा विश्वास होता गं. आणि तरीसुद्धा तुलाही नाही वाटलं का की आपल्या ताईला हे सगळं काही सांगावं? का नाही सांगितलंस का तू आत्तापर्यंत हे सत्य? तर काव्या नंदिनीला म्हणू लागते, ताई मी तुला हे सगळं काही सांगणार होते, परंतु ताई ज्यावेळी मी गृहप्रवेश केला त्याचवेळी मी ठरवलं होतं की या घरात मला दुसऱ्या मुलासोबत गृहप्रवेश करायचा आहे. परंतु ज्यावेळी मी मागे येऊन पाहिलं तर जीवाच्या शेजारी लग्न करून त्याची बायको म्हणून तू त्याच्या बाजूला उभी होतीस. मग ताई मी काय बोलणार होते सांग ना. आता हे सगळं काही आठवताच नंदिनीलाही खूप वाईट वाटतं. काव्याला ते सर्व क्षण आठवत असतात.
ताई, अगं माझ्या पाठोपाठ लग्न करून सून म्हणून तू सुद्धा याच घरात आलीस. जीवाने हे सगळं काही का केलं हे तुम्हाला माहीत नसेल, परंतु मला सगळं काही कळत होतं ताई. पण मात्र मी काहीच करू शकत नव्हते. तर मानिनीताईंना त्यांचं बोलणं आठवतं. मानिनीताई म्हणतात, आज आम्ही जीवाच्या मनाचा मोठेपणा पाहिला आणि आम्हाला खरंच या दोघांचाही अभिमान आहे." तर विक्रम यांना त्यांचे शब्द आठवतात. विक्रम म्हणालेले असतात, आम्ही कोणी काही सुचवण्यापेक्षाच जीवानेच नंदिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने नंदिनीसोबत लग्नही केलं. आम्ही त्या निर्णयाचा स्वीकार केला आणि आम्हाला खरंच जीवाचा अभिमान आहे, असं म्हणत सर्वांनीच जीवाचं कौतुक केलेलं असतं. जीवाने नंदिनीसोबत लग्न केलं म्हणून सर्वांना जीवाचा अभिमानही वाटत असतो, परंतु जीवाचं खरं तर कोणावर प्रेम होतं हे आज सगळ्यांनाच कळालेलं असतं. तर नंदिनी काव्याला म्हणते, नाही नाही काव्या, अगं हे सगळं तू बोलतेस ना ते लग्नानंतरचं बोलतेस, परंतु ज्यावेळी लग्न मंडपात मी नव्हते ना आणि मी ज्यावेळी आले त्यावेळी तुझं आणि पार्थ दोघांचंही लग्न झालेलं होतं, माझं नव्हतं लग्न झालेलं. आणि हे जर तू मला तेव्हाच सांगितलं असतं ना तर तुझी ही ताई आयुष्यभर अविवाहित राहिली असती, फक्त तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. आणि हा त्याग मी केलाही असता, परंतु नाही काव्य, तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस किंवा विश्वास दाखवलाही नाहीस आणि म्हणूनच हे सत्य तू माझ्यापासून लपवलंयस काव्या. काव्या, एकदा तरी माझ्यावर तू विश्वास ठेवायला हवा होतास आणि मला विश्वासात घेऊन हे सत्य सांगायला हवं होतं. तू म्हणायला हवं होतं, ताई पार्थसोबत माझं लग्न झालंय, हे अनर्थ आहे, मला या सगळ्यातून सोडव. तुझ्या या ताईने तुला या सगळ्यातून मुक्त केलं असतं ग आणि तुझं प्रेम तुला नक्कीच मिळवून दिलं असतं. काहीतरी तडजोड आपण नक्कीच केली असती ग, नाहीतर मी जीवांना माझ्यासोबत लग्नच करू दिलं नसतं. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. नंदिनी काव्याला म्हणू लागते, अगं मला सांगायला मिळालं नाही तर पार्थला सांगायचं होतं, गावात नाही तर मुंबईत आल्यानंतर तरी सांगायचं होतं, परंतु नाही, तू कोणाला काहीच सांगितलं नाही. काव्या खूप रडत असते. नंदिनी तिला सावरते आणि म्हणू लागते, एकदा सांगायचं होतं ना ग सोना, मी नसते आले ग तुझ्या आयुष्यातमध्ये, नसते तुझ्या प्रेमाआड आले असते. तुझी ही ताई तुझ्या प्रेमासाठी कुठलाही त्याग करायला तयार झाली असती ग. नंदिनी काव्याला म्हणते, का गप्प राहिलीस ग राजा? तर काव्य म्हणू लागते, ताई मी गप्प राहिली कारण मी माझ्या अशा वागण्याने किंवा माझ्या बोलण्याने किती जणांचे संसार उद्ध्वस्त करणार होते, सांग ना ग ताई, आणि म्हणूनच मला गप्प राहावं लागलं. अगोदरच ताई तुझं एक लग्न मोडलं होतं, परंतु जीवाने तुझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांनी तुला विश्वास दिला आणि म्हणूनच तू समजूतदारपणे त्यांच्याशी लग्न केलं. समजूतदारपणे सप्तपदी घेतलीस आणि तेही लग्न मी मोडायला हवं होतं का ग? तुझ्या संसाराआड मी यायला हवं होतं का ग? आणि काका काकूंनी काय करायचं होतं सांग ना? हे जर त्यांना कळालं असतं तर त्यांना किती धक्का बसला असता ग. आणि गावकरी, आपले सगळे नातेवाईक, या सगळ्यांनी तर या सगळ्यांवरच टीका केली होती आणि तरीसुद्धा तू असं म्हणतेस की मी लग्नाअगोदर हे सगळं सत्य सांगायला हवं होतं. कसं शक्य झालं असतं ताई, सांग ना? काका काकू, आपले आई बाबा आणि पार्थवर सुद्धा खूप टीका झाली आणि म्हणूनच मी काही बोलले नाही, असं म्हणत आता काव्या खूप रडत असते. नंदिनीसमोर हात सोडत असते. तिला या सगळ्याचा खूप पश्चातापही होत असतो आणि वाईटही वाटत असतं. काव्या नंदिनीला म्हणू लागते, ताई मला माफ कर, पण त्या क्षणी मी काहीच सांगू शकले नाही. पण ताई, माझ्यात आणि जीवात आता कोणतेही संबंध नाहीत. माझं आणि जीवाचं नातं तेव्हाच संपलं ज्या दिवशी मी पार्थसोबत लग्न केलं आणि या घरात आली. ताई प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर जीवा म्हणू लागतो, हो नंदिनी, काव्या बोलते ते अगदी खरं आहे, आता तसं काही नाही, प्लीज विश्वास ठेव. आणि तसंही काव्याने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तुझ्यासमोर डिवोर्सचा पर्याय ठेवला होता नंदिनी, पण तू त्याला नकार दिलास. तर नंदिनी म्हणते, हो, कारण मला तुमचा अभिमान वाटत होता, तुम्ही माझ्यासाठी केलेला त्याग मला आठवत होता. जीवा, अहो गावकऱ्यांनी केलेली टीका आणि तिथे लागलेला तो वणवा, या सगळ्या अग्निपरीक्षेतून तुम्ही मला बाहेर काढले जीवा, आणि त्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. असं म्हणत आता नंदिनी जीवासमोर हात जोडते आणि जीवाचे आभार मानू लागते. नंदिनी पुढे म्हणते, कोणी हातात हात धरण्यापेक्षा त्यावेळी तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवलेला तो हात माझ्यासाठी जास्त अनमोल होता, तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार झाले होते जीवा. पण जीवा, आता असं वाटते की जो हात तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवलात तोच हात तुम्ही काव्याच्या डोक्यावर ठेवायला हवा होता जीवा. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, अहो ती सांगू शकली नाही, पण तुम्ही तर सांगू शकला असता ना, तुम्ही बोलू शकला असता की माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. अहो मला नाही तर आई बाबांना कोणाला तरी सांगायचं होतं जीवा, तुम्ही का गप्प बसलात?
का स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला जीवा? तुमचं जर काव्यावर प्रेम होतं तर तुम्ही तेव्हाच का नाही बोललात? असं म्हणत आता नंदिनी जीवाला जाब विचारू लागते, परंतु जीवा मात्र काहीच बोलत नाही. जीवा शांतपणे हे सगळं काही ऐकून घेत असतो. आता नंदिनी पार्थच्या समोर येते आणि म्हणू लागते, जीवा, पार्थ तुमचा भाऊ आहे ना, तुम्ही मित्र मानता ना, मग तुमच्या भावाशी सुद्धा तुम्ही हे का नाही शेअर केलं? त्यांनाही हे सत्य का नाही सांगितलं? तर जीवा म्हणतो, कसं सांगणार होतो मी? सांगण्या अगोदरच दादाने आणि काव्याने लग्न केलं होतं, ते दोघंही लग्नबंधनात अडकले होते, मग मी कसं सांगणार होतो? तर नंदिनी म्हणते, ज्या तोंडाने डिवोर्सची कबुली दिली त्याच तोंडाने सांगायला हवं होतं. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. विक्रम नंदिनीला म्हणतात, नंदिनी डिवोर्स नक्की? नंदिनी तुला काय बोलायचं आहे? तर मानिनीताई म्हणतात, हो ना नंदिनी, तू हे काय बोलत आहेस? तर जीवा म्हणतो, नंदिनी? तर नंदिनी म्हणते, काय झालं? हे सुद्धा कोणाला सांगायचं नव्हतं का? की हे सुद्धा आता जसं सत्य बाहेर आलं तसंच सगळ्यांना सत्य सांगायचं होतं? म्हणजे अचानक ज्यावेळी सत्य समोर येतात त्यावेळी काय होतं हे तुम्हाला आता अनुभवायला मिळतंच आहे ना, आणि तरीसुद्धा तुम्हाला हे सिक्रेटच ठेवायचं आहे? तर आता मात्र पार चिडतो आणि म्हणू लागतो, नाही, आता कुठलीही सिक्रेट कोणाची काही राहणार नाहीत. आई बाबा, नंदिनी बोलतायत ते खरं आहे. आम्ही या नात्यातून मुक्त होतोय. नकोय मला हे लग्न. आता पारचं हे बोलणं ऐकून इकडे काव्याला मात्र धक्काच बसतो. काव्याला खूप वाईट वाटतं. तर आता पार्थ म्हणू लागतो, नाही होणार या सगळ्याचा त्रास, नाही होणार. माझ्या आणि काव्याच्या डिवोर्सनंतर मला कुठल्याही गोष्टींचा त्रास. परंतु हे बोलत असतानाही पार्थला खूप त्रास होत असतो. परंतु काव्या आणि जीवाचं नातं कळाल्यामुळे आता पार्थकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. तर विक्रम पार्थला म्हणतात, पार्थ रे, तू काय बोलतोयस? नंदिनी, तू नक्की काय बोलताय? कोणाचा डिवोर्स? काहीतरी कळू देत. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. तर विक्रम म्हणू लागतात, नंदिनी, आता हे सगळं काही थांबव बरं. आणि मुकाट्याने तर नंदिनी म्हणते, नाही बाबा, आता ते शक्य नाही, आणि आता कोणतंही सत्य तुमच्यापासून लपून राहणार नाही. खरं तर आम्ही चौघांनीही अगोदरच डिवोर्स फाईल केला होता. आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई विक्रम यांना धक्काच बसतो. विक्रम म्हणतात, काय नंदिनी, तू काय बोलतेस? तर इकडे जीवा नंदिनीसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, नंदिनी प्लीज हे सगळं काही इथेच थांबव. नंदिनी म्हणते, नाही जीवा, माझ्यामुळे तुमची झालेली फरफट आणि आता मी थांबणार नाही. कारण आता मला कुठल्याही प्रकारची चूक करायची नाही. जी चूक माझ्या हातून झाली आहे ती मला सुधारायची आहे. जीवा, जीवा, मी जर नसते तर आज तुम्ही दोघं एकत्र असता. प्रेम करणारे दोन जीव एकत्र आले असते. मी जर तुमच्यामध्ये नसते तर आज तुम्हा दोघांचं लग्न झालं असतं. आज तुमचं प्रेम जिंकलं असतं. परंतु भर मांडवातून मला कोणीतरी पळवून घेऊन गेलं. पण आल्यानंतर सगळ्यात जास्त धिंदवड्या निघाल्यात माझ्या मनाचे, असं म्हणत नंदिनी खूप रडत असते. घडलेल्या सगळ्या प्रकारामुळे नंदिनी स्वतःला त्रास करून घेत असते. नंदिनी जीवाला जाब विचारत म्हणते, जीवा, मला तुम्ही का वाचवलं? का परत घेऊन आलात? जीवा, मला तुम्ही परत घेऊन आलात हीच खरंच खूप मोठी चूक झाली. एक सांगू का जीवा, माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आधार देण्याचा, माझ्या सोबत राहण्याचा निर्णय तुमचा होता. परंतु जीवा, हे सगळं काही तुम्ही का केलं? कशासाठी? तेव्हा जर तुम्ही छातीवरचा हा टॅटू दाखवला असता, तेव्हा जर मला सत्य सांगितलं असतं तर आल्या पावली मी तिथून निघून गेले असते. मी कोणतीच तक्रार केली नसती जीवा. मग तुमचं माझ्याशी नाही तर काव्याशी लग्न झालं असतं जीवा. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. मी तुमच्या आयुष्यातून बाजूला होते. अजूनही तुम्ही काव्यासोबत लग्न करू शकता. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. जीवा नंदिनीकडे पाहू लागतो आणि म्हणतो, नंदिनी, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? नंदिनी म्हणते, हो जीवा, मी खरं तेच बोलते आहे. अजूनही तुम्ही काव्यासोबत लग्न करू शकता. तुमचं प्रेम तुम्ही मिळवू शकता. तर जीवा म्हणतो, नंदिनी, तुम्ही काय बोलताय? नंदिनी म्हणते, हो, लग्नानंतर होईलच प्रेम, नकोच. कारण लग्न अगोदरचंच प्रेम जिंकू देत. आता मात्र हे ऐकताच काव्या जीवा दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. दोघांनाही धक्का बसतो. नंदिनीला मात्र सर्वजण समजावत असतात, परंतु नंदिनी मात्र कोणाचं काही ऐकून घ्यायलाही तयार नसते. नंदिनी जीवाला म्हणते, हो जीवा, दोन प्रेम करणारे जीव एकत्र येऊ देत. आता मात्र इकडे वसू आत्या आणि रम्या यांना मात्र खूप आनंद झालेला असतो. तर नंदिनीचं बोलणं आता नंदिनीच्या बाबांनाही पटलेलं असतं. नंदिनीचे बाबा बोलतात, हो नंदिनी, तू बरोबर बोलतेस, अगदी बरोबर बोलतेस नंदिनी. चल बाळा, तू आपल्या घरी चल. कुठल्याही बापाला त्याची लेक चढ होत नसते. आणि मग मी खरंच त्यावेळी खूप चुका केल्यात. घाईघाईने मी खूप चुकीचे निर्णय घेतलेत. काव्याला जबरदस्तीने या लग्नासाठी उभं केलं. पण या सगळ्यात तुझी परत येण्याची या बापाने वाटही नाही बघितली.
गावकऱ्यांच्या आणि समाजाच्या प्रेशरला बळी पडलो त्यावेळी मी, परंतु आता नाही. आता मी कोणतीही चूक करणार नाही, कारण आता मला माझ्या लेकींचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं पाहायचं नाहीये. त्यावेळी मी स्वतःच्या हाताने माझ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, परंतु आता नाही नंदिनी, आता मी तसं होऊ देणार नाही. चल बाळा, आपण आपल्या घरी जाऊयात. तर आता मानिनीताई नंदिनीच्या वडिलांना म्हणतात, भाऊजी तुम्ही काय बोलताय? आता नंदिनी सुद्धा तिथून निघून जात असते. तर मानिनीताई आणि काव्या नंदिनीला आवाज देण्याचा प्रयत्न करतात, परंतु नंदिनी काही न बोलता आणि तिथे न थांबता आता रूमच्या दिशेने निघून जात असते. इकडे काव्या सुद्धा आवाज देत म्हणते, ताई अगं थांब ना प्लीज, माझं ऐकून घे. परंतु नंदिनी काही थांबायला तयार नसते. तर आता जीवाही नंदिनीच्या मागोमाग रूममध्ये निघून जातो. इकडे सगळ्यांनाच या सगळ्यामुळे खूप धक्का बसलेला असतो. हे सगळं काही सावरणं खूप कठीण होत असतं आणि या सगळ्यात नंदिनीला सगळ्यात जास्त त्रास होत असतो. तर विक्रम आता नंदिनीच्या बाबांना म्हणतात, धन्या अरे काय चाललंय तुझं? अरे विषय संपवायचा की वाढवायचा? तर आता नंदिनीचे बाबा म्हणू लागतात, संपवायचा आहे मला आणि तो विषय मी संपवला आहे. तर विक्रम म्हणतात, काय बोलतोयस तू हे? तुला तरी कळतंय का? तर आता नंदिनीचे बाबा म्हणतात की हो, कारण हा विषय मला इथेच संपवायचा आहे. तुझ्या जीवाने आणि माझ्या काव्याने जे काही केलं आहे आणि जे काही मी बघितलं आहे, त्यानंतर इथे माझी थांबण्याचीही इच्छा नाही आहे. स्वतःच्या दोन थोबाडीत मारावं असं मला वाटत आहे, परंतु नाही, आता हा विषय मी इथेच संपवला आहे. माझी मुलगी मला इतकी चढ झाली होती का? तुझ्या मुलाने माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला लग्नाची मागणी घातली. मी मात्र काही विचार न करता या लग्नाला होकार दिला आणि मी मात्र कुठलीही चौकशी न करता या लग्नाला मान्यता दिली. परंतु काव्या, अगं तुलाही वाटलं नाही का हे सत्य सगळ्यांना सांगावं? अगं हे सत्य अशा पद्धतीने कळल्यानंतर सगळ्यांना किती त्रास होऊ शकतो याचाही तुझ्या मनात विचार नाही का आला? की काव्या, तुला या सगळ्याची खात्री होती की हे सत्य कोणाला कधी कळणारच नाही? बोल काव्या, असं म्हणत आता बाबांनी काव्याला प्रश्न विचारलेला असतो. परंतु काव्या काहीच बोलत नाही. ती शांत उभी असते आणि म्हणूनच काव्याचे वडील काव्यावर चिडतात आणि म्हणू लागतात, काव्या बोल, मी तुला काहीतरी विचारत आहे. आता मात्र काव्या घाबरते. तर मानिनीताई काव्याला सावरतात आणि म्हणू लागतात, भाऊजी प्लीज तुम्ही काव्यावर ओरडू नका. या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये, कारण तिने सगळ्यात अगोदर स्वतःचा नाही तर आपल्या सगळ्यांचा विचार केला आहे. भाऊजी, हे तर आपलेच संस्कार आहेत ना, तुमचेच संस्कार आहेत, मग त्यावर बोलूयात ना. तुम्ही काव्याला दोष का देताय? पण सॉरी भाऊजी, मी तुम्हाला सांगतोय, या सगळ्यामध्ये माझ्या दोन्ही सुनांची काही चूक नाही आहे. त्यावेळची परिस्थिती तशी होती की त्या परिस्थितीला माझ्या दोन्ही सुना सामोऱ्या गेल्या आहेत आणि आज माझ्या सुनांनी ते सिद्ध करून दाखवलं आहे की घरचे संस्कार आणि घरच्यांपेक्षा त्यांना काहीच महत्त्वाचं नाही. आणि तरीसुद्धा तुम्ही काव्याला बोलत आहात. परंतु सॉरी भाऊजी, काव्याला कोणी काही बोललेलं मी सहन करू शकत नाही किंवा मी ऐकूनही घेऊ शकत नाही. आणि सॉरी भाऊजी, नंदिनीला मी इथून जाऊही देऊ शकत नाही. तर आता नंदिनीचे वडील मानिनीताईंना म्हणतात, पण तिचीच जर इथे राहण्याची इच्छा नसेल तर? आता मात्र काव्य म्हणते, बाबा आता या सगळ्यामुळे काव्याला खूप त्रास होत असतो. आपल्या अशा या भूतकाळामुळे आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त झालेला पाहून काव्याची खुसमट होत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी आपली बॅग भरत असते. तर जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज थांब, तू असं काही करणार नाहीयेस. नंदिनी तू कुठेही जाणार नाहीयेस. तर नंदिनी म्हणते, मी जाणार आहे. माझा आता तुमच्या आयुष्यात राहण्याला काहीच अर्थ नाहीये, त्यामुळे मला जाऊ द्यात. मी कोणीच नाहीये तुमच्या आयुष्यात. जीवा म्हणतो, नाही नंदिनी, तू असं बोलू शकत नाही. अगं तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस. नंदिनी, तू जर इथून निघून गेलीस तर माझा आनंद मी कोणासोबत शेअर करू? दुःखाच्या वेळी मी कोणाशी बोलू? सांग ना नंदिनी. आणि आपली पाणीपुरी एकत्र शिट्टी वाजवणं हे सगळं काही आपलं आहे नंदिनी. तू असं ते अर्धवट सोडून नाही जाऊ शकत नंदिनी. थांब नंदिनी, प्लीज माझं ऐकून तरी घे. परंतु नंदिनी जीवाचं काहीच ऐकत नसते. तू मला सावरणं आणि मी प्रत्येक वेळी पसारा घालणं. नंदिनी, हे आपलं जग आहे, ही आपली रूम आहे, हा सगळा पसारा आपला आहे, हा संसाराचा गाडा आपला आहे नंदिनी. आणि हे सगळं काही अर्धवट सोडून तू नाही जाऊ शकत. असं म्हणत जीवा नंदिनीला भानावर आणण्याचा प्रयत्न करत असतो, तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु नंदिनी मात्र जीवाचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. जीवा नंदिनीला म्हणतो, आणि या रूममध्ये जर पसारा होणार असेल तर पसारा आवरणारे चकाचक बाईसुद्धा असायलाच हवी ना. नंदिनी, एक गोष्ट विसरू नकोस, तू माझी सवय नाही आहेस तर सोबत आहेस आणि तुला माझ्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे.
आणि तुझ्या सोबतीशिवाय आयुष्यातलं कुठलंच पाऊल मी पुढे नाही टाकू शकत. आता जीवा नंदिनीसमोर हात सोडतो आणि म्हणू लागतो, प्लीज नंदिनी माझं ऐक, प्लीज मला सोडून तू कुठेही जाऊ नकोस. अगं तू माझा श्वास आहेस आणि तू जर इथून निघून गेलीस तर काय करू मी, सांग ना. तर नंदिनी म्हणू लागते, नाही जीवा, आपली सोबत इथपर्यंतच होती. जर मी तुम्हाला आयुष्यभर सोबत हवी होती, जर तुमचं माझ्यावर खरंच प्रेम असतं तर तुम्ही हे सत्य मला सांगितलं असतं. परंतु नाही जीवा, हे सत्य तुम्ही लपवून ठेवलं. तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवलात त्यावेळी मला विश्वास मिळाला होता, परंतु जीवा तुम्ही माझा विश्वासघात केलाय. जीवा म्हणतो, नाही नंदिनी, मी तुझा विश्वासघात केला नाही. या जगात सगळ्यात जास्त माझा तुझ्यावर विश्वास आहे, आपल्या नात्यावर विश्वास आहे. हे लग्न कळत नकळत झालं होतं, परंतु हे नातं स्वीकारणं, या नात्यात पुढे पाऊल कसं टाकावं आणि हे नातं कसं आपलं मानावं हे तूच तर मला शिकवलं होतंस ना नंदिनी. नंदिनी, अगं मी स्वतःहून तुझ्या डोक्यावर हात ठेवला, मग मी करेन का गं तुझा विश्वासघात? नाही नंदिनी, मी तुझा विश्वासघात केला नाही, असं म्हणत जीवा नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मी आयुष्यात स्वप्न पाहिली आणि त्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला तू मला शिकवलंयस. माझ्या आयुष्यातला तू सगळ्यात मोठा भाग आहेस नंदिनी. अगं तू मला माझ्या आयुष्यात खूप काही शिकवलंयस आणि हे सगळं सोडून तू निघून जाणार आहेस का नंदिनी? नाही नंदिनी, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. नंदिनी, तू माझ्या आयुष्याची ढाल आहेस, ढाल. आणि तू सोबत असताना प्रत्येक क्षण किती आनंदाने मी जगू शकतो याचा बाण आहेस तू. त्यामुळे नंदिनी, मी तुला माझ्या आयुष्यातून नाही जाऊ देणार. जीवा नंदिनीसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, एक चान्स दे, एक संधी दे मला. तुझं प्रेम वेड मला उशिराच कळतं, असं म्हणत जीवा स्वतःच्याच कानाखाली मारून घेतो आणि नंदिनीला रिक्वेस्ट करत म्हणतो, एक चान्स, एक संधी दे फक्त मला. नंदिनी मात्र सगळं काही शांतपणे ऐकून घेत असते. जीवा खूप रडत असतो, नंदिनीसमोर रिक्वेस्ट करत असतो. जीवा नंदिनीला म्हणतो, तू माझ्या आयुष्याचं अंतिम सत्य आहेस. आणि त्याचवेळी नंदिनी त्यांच्या रूममध्ये असणारा त्या दोघांचा लग्नाचा फोटो पाहते आणि तो फोटो हातात घेऊन ती जीवासमोर येऊन उभी राहते. जीवाला तो फोटो दाखवते आणि जीवाच्या नकळतच ती जोरातच तो फोटो जमिनीवर आपटते. आता मात्र त्याच्या काचा अस्ताव्यस्ता पडलेल्या असतात, त्या फोटोचे तुकडे झालेले असतात. जीवा म्हणतो, नंदिनी काय हे? नंदिनी म्हणते, हेच अंतिम सत्य आहे. नंदिनीला हे सगळं काही सहन होत नसतं आणि नंदिनीने हे नातं तिथेच संपवलेलं असतं. आता नंदिनी तिची बॅग भरत असते आणि त्याचवेळी तिच्या लग्नातली साडी ती हातात घेते. तिला ते सर्व क्षण आठवतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनीने आपल्या लग्नातील साडी जाळून टाकलेली असते आणि म्हणू लागते, आज फक्त माझ्या लग्नातील साडीला आग नाही तर माझ्या विश्वासाला आग लागली आहे. तर इकडे जीवा म्हणू लागतो, आणि त्याच राखेतून मी पुन्हा एकदा आपलं विश्व निर्माण करेन, चकाचक बाई. तर दुसरीकडे पार्थ म्हणू लागतो, लग्न मानणारा आणि प्रेम करणारा पार्थ देशमुख मेला आहे, असं म्हणत तो डोक्यावर पाणी ओतून घेतो. तर काव्या म्हणू लागते, प्रेम करणारे पार्थ देशमुख मी पुन्हा आणेन देशमुख, असं म्हणत आता काव्याही मनाशी निर्धार करते. आता काव्या आणि जीवा आपलं नातं कसं सुधारतील आणि ही चौघही पुन्हा कशा प्रकारे एकत्र येतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.